नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। गेल्या 8 दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचावाची मागणी करत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत। या ठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली। त्यावेळी ओबीसी समाजाच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत विजय वडेट्टीवारांनी व्यासपीठावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला। यावेळी मुख्यमंत्र्यांचा फोन वडेट्टीवारांनी स्पीकरवर ठेवला होता। त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खबरदारी पहिलेपासूनच सरकारने घेतली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आमचे शब्द आजही कायम आहेत आणि पुढेही कायम राहतील। उपोषणकर्त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। देशात 2 परीक्षांबाबत सर्वाधिक गदारोळ सुरू आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत हेराफेरीचे आरोप झाले आहेत। ती रद्द करण्याची मागणी होत आहे। आज 20 जून रोजी शिक्षण मंत्रालयाने नीट पेपर लीक आणि यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली। यामध्ये मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जयस्वाल यांनी सांगितले की यूजीसी नेट परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे। यंदा यूजीसी नेट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 9 लाख होती। सध्या हे प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्यात आले आहे। ती यूजीसी नेट प्रकरणात चौकशी करणार आहे। आरोपींवर कडक कारवाई केली जाईल। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे। यावर अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्वीकारावा असा खोचक टोला निलेश लंकेंनी सुजय विखेंना लगावलाय। 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे। त्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे। आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलाय। शक्तीपीठासाठी राज्यात भूसंपादन होणार नाही हा विषय संपला असून मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाच्या फी माफी बद्दलचा शासन आदेश पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर निघेल असे स्पष्टीकरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना पुन्हा एनडीएत यावंसं वाटत नसेल, पण राजकारणात आपण आज बोलू तसंच उद्या करू याची खात्री नसते। मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले, परंतु ते न्यायालयात टिकले नाही। त्यानंतर आधीच्या त्रुटी सुधारून 10% आरक्षण दिले गेले, पण शरद पवार हे 50 वर्षे राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू होते, तेव्हा मराठा आरक्षण का दिले नाही हा खरा प्रश्न आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय। विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पालकमंत्री पदावर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली आहे। प्रकृतीच्या कारणास्तव आत्रामांनी गोंदियाच्या पालकमंत्री पदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे। मात्र त्यामागे राजकीय कारण असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे। छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानांचा खरपूस समाचार घेत मनोज जरांगे यांनी टीकास्त्र सोडलंय। आम्हाला राजकारणात जायचं नाही, तो आमचा रस्ताही नाही हे जाहीरपणे सांगितलंय, परंतु तुम्ही आरक्षण दिले नाही तर आमच्या पुढे पर्याय काय असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केलाय। आम्ही विधानसभेची तयारी का करू नये, आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण द्या, काही लोकांना आरक्षण टिकवायचे नाही असा दावा देखील मनोज जरांगेंनी केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देण्यात आला। लोकसभा निवडणुकीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी थेट वरळी विधानसभेमध्ये लक्ष घातलंय। त्यामुळे वरळीमध्ये आता थेट आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असा सामना रंगणार आहे। अर्थात अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी वरळीतून संदीप देशपांडे हे मनसेचे संभाव्य उमेदवार असण्याची चर्चा आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरे यांनी एंट्री केली आहे।
शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीमधील प्रवेशावरून केलेल्या खोचक टीकेनंतर पुन्हा वातावरण तापलंय. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी शिंदे गटाकडून झालेल्या टीकेला आणि संघाकडून झालेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीला सोबत घेतलं नसतं तर काय हाल झाले असते हे लक्षात घ्या, अशा शब्दात अनिल पाटील यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतलाय. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्यानंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केले. दरम्यान रवींद्र वायकर यांचे लोकसभा निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे. येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरण मतमोजणी झालेली नाही, त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शाह यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पल कुमार सिंग यांना नोटीस पाठवून केली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.